माणसात रे भेदभाव कशाला माणसा माणसात रे भेदभाव कशाला माणसा माणसात रे अपुल्या समानची प्रीती सर्वांना अपुल्या समानची प्रीती सर्वांना अपुल्या जीवाचा मोह सर्वांना थोडी मदत करू लागलं बे. बोल ना ए रंग्या थोडी मदत करू लागलं बे. अरे झोपू दे ना का झोपू दे ना. रात बसायला ते माणूस झोपू देत नाही. सकाळपासून तुझा भेदभाव चालू. काव करायचा म्हणतेस काव झाला. अरे लाज लागायला पाहिजे का झाला म्हणून विचारायला. बोल ना. इथे हा म्हातारा बाप काम करून राहिला अरे तू इथं हल्ल्यासारखा पसरून झोपा काढतेस. अरे तर कर का म्हणतेस तुम्हाला. कर का म्हणतेस. अरे हे दिवसभर तू तासून तुला तरी का भेटते. ते लाकडाची साल ना त्याचा भुरका. ह्या गावचे लोक 50-50 रुपयाचं काम करतात आणि राहू दे का शंकर भाऊ म्हणतात. हो का मला सांग परवडेल का दोघांची मेहनत म्हणतो. पण मी काय म्हणतो पोरा अरे केली कमाई एक दिवस भेटलच. हो का म्हणून रोज आमचे पाय घरात मस्त मटण न वासऱ्या त्यामुळे सकाळ झाली संध्याकाळ झाली का दारचून एखाद्या वेळी पाहुणा परी आला तर त्या सोयाबीनच्या वड्या. हो का जाण जवान पोरगा घरामध्ये राहते का भेटते मला खावायला का भेटते मटारू भेटते मटारू. हो मटारू भेटते बरोबर आहे. बोल तुला जेवढं बोलायचं तेवढा बोल. अबे पण मी आहो तेवढी खाऊन घ्या तू. मी आहो तेवढी खाऊन घे. मी गेल्यानंतर उपाशी मरशील उपाशी. कोण मी उपाशी मारतो. अरे मी उपाशी मारासाठी हे तुझ्यासारखे नांगराचे मुठे बाजाचे घातत असतो मी. बापा आराम मशीनच घेणार आहेस तू पाहतच राहे. आराम मशीन घेतो आणि लाकूड कापाची फॅक्टरी उभी करतो. काय तोंड पाय ना आरशा तोंड पाय बे आरशा आणि त्याच्यासाठी शिकलाचही बहुत. हो का सफाई कुत्रे काचीले गेले असते तर गावामध्ये भुकावाले कोण राहिला असता म्हणतो. आणि समजा मी शिकलोय असतो तर काय असे खस्स पैसे मोजून कामाला नोकरी लावून देणार होतोस तू. अगं नोकरी हा एकच उद्देश नसते शिक्षणाचा. कासाठी शिकते ते गावातले लोक. ह्या कृष्णनगरचे लोक कासाठी शिकले. त्या गावातले कुत्रे महाराजसाठी शिकले. आता जो कोणी शिकते ना तो नोकरीसाठी शिकते. फरक फक्त एवढा आहे. आता हे मोठमोठ्याची पोरं नोकरीवर लागते. हे मोठमोठे लोक आपल्या पोराला नोकरीवर घेते आणि आमच्यासारख्या गोर गरीब गुंड्याच्या पोराले भजनाच्या ऐकायला सांगते. आणि हो का तुम्ही हरकंडे एखाद्या देशीच्या टिल्लूसाठी आणि एका चळवळ्याच्या पुढीसाठी त्या उमेदवाराच्या मागे हिंडता. माझा पक्ष म्हणता आणि जाऊन भरणं मत मारता. आता सांगा रे माझ्या टोंगऱ्याला डिझेल वाढवलं, पेट्रोल वाढवलं, गॅस सिलेंडर वाढवलं, खावाचं तेल वाढवलं. आणि मला एक सांगा 15 दिवस झाले 15 दिवस घरामध्ये दूध येऊन पडलाय. वारून वकले अजून जाताय. त्या बहीणची वडे बनवायची हिंमत नाही हो तुमची. आणि आता पाहतच नाही लाडकी बहीण कशी टरटर हगवते. नाही मी म्हणतो एवढी चीड आहे का तुला. एवढी चीड आहे. चीड नाही का बाबा. 5 वर्ष झाले निवडणूक होऊन. कोणतरी आमदारनं खासदार या गावामध्ये येऊन पाहिला का असा वाढते हा आमदार खासदार आले खूप सून मारावता रे. बसील थोडी मदत करू लाग. पण मी तू नाही तर कोण पोरा आता कोण मला मदत करणार. हे भांडणे मरे नको सांगू. हे काव कशी या जमान्यात गरीबाची लोक. हे मोठमोठे लोक कार धरून फिरते आणि हे ट्रॅफिक वाले त्यांनी शालीत मारते. आणि तुझ्या माझ्यासारखा माणूस एखादी सेकंड फटफटी घेतलं तर त्या चौकात उभे होते आणि हा कागद दाखव तो कागद दाखव, हा लायसन दाखव तो लायसन दाखव. नाही असेल तर 200 रुपये मागतात आणि असे मागच्या खिशात दाबतात आणि बायकोला फेरून घेऊन देते. आता हे बळ्यात लोक हे सप्पा मिळून नाही का गाड्याला चौकात बोलावा आणि चांगला केळकवावा. बरं केळकवतील